तर सुस्वागतम नवीन व्हिडिओमध्ये। आज पनवेलमध्ये धो धो पाऊस पडतोय, अक्षरशः म्हणजे 24 तासापासून पाऊस थांबलेला नाहीये आणि ही सगळे अपडेट आपण बघणार आहोत। हा व्हिडिओ आपण कुठल्या भागातून बघताय त्याचं कमेंट करून सांगा। आपल्याकडे किती प्रमाणामध्ये पाऊस आहे किंवा आपल्याकडे खरोखर पावसाने काय दाणादाण झालेली आहे का हे सुद्धा कमेंट करून जरूर कळवा, किंवा कुठल्या भागातून बघताय हे पण कळवा। तर सध्या तर आम्ही आता चहा पिणार आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30 वाजायला आलेले आहेत आणि आता चहा झाल्यानंतर आम्ही थेट पनवेलच्या काही भागामध्ये जाणार आहोत, कारण पाऊस खूप झाल्यामुळे पाणी आहे। तर आता थेट अशाच ठिकाणी भेटूया की जिथे पाणी जास्त करून आहे, तर तिथे जाऊया। हा गाडी नदीवरचा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज पण बनून रेडी झालेला आहे आणि हा रेडी झालेला ब्रिज पण आपण बघूया। त्याचबरोबर म्हणजे पुलाचं काम पूर्ण झालं आहे। आता पूल चालू कधी होईल माहिती नाही, पण काम पूर्ण झालं आहे आणि पुलावरून नदी कशी दिसते ते आपण बघणार आहोत। विशेष महत्त्व आहे ही झाडं आहेत ना, ही वाचवलेली आहेत ब्रिज बनवताना। खरोखर धन्यवाद त्याच्यासाठी। म्हणजे आपण विचुंब्याच्या गाडी नदीवरचा जो ब्रिज आहे, या ब्रिजला अल्टरनेट ब्रिज दुसरा बांधून तयार झालेला आहे। तर हा चालू कधी होईल ते काय माहिती नाही, पण पाणी जबरदस्त आहे। सध्या तरी पाणी खूप आलं, देवदला जॉईंट होतो हो। आणि हा जो आपण इकडे समोर बघताय हा जुना पूल आहे आणि पूल बऱ्यापैकी म्हणजे इंग्रजकालीन पूल होता। आणि या गावाची जी लोकसंख्या आहे, या बाजूला विचुंबे गाव आहे आणि उसरली ही पण गावं इकडे, आणि झपाट्याने लोकसंख्या वाढते इथल्या गावांची। त्याचबरोबर म्हणजे लोकसंख्या तर आहेच आणि त्याचबरोबर विकास पण होतोय। तर जसा पायाभूत विकास होत होता तो त्या मानाने थोडासा कमी होता। अजूनही पाण्याची समस्या या गावांना आहे। मे महिन्यामध्ये टँकरच्या द्वारे पाणी पुरवलं जातं, पण पनवेल स्टेशनपासूनचा हा भाग अतिशय जवळ आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांची पसंती या भागाला निश्चित असते। आणि एक आनंदाची गोष्ट आहे की इथे पूल झालेला आहे। हा जो ब्रिज म्हणू शकतो, पूल मराठीमध्ये आहे। हा पूल आहे, वाईड पूल आहे आणि या पुलावरून आपण म्हणजे ये जा जर झाली तर मग या पुलाला पर्याय होईल आणि लोकांचं जीवन सुखकर होईल। ट्रॅफिकची समस्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूर होईल। हे होते खरं तर पावसाचं अपडेट घ्यायला आलो होतो, पण हा अपडेट देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं आपल्यासाठी। सगळं खरं तर बघू शकता की ज्या वेळेला हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला होईल त्यावेळेला निश्चितपणे या सगळ्या भागासाठी रिलीफ असेल। याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट जरूर करा। आणि किती सुंदर निसर्ग आहे ना ईश्वरी, आवडते तुला? कुठे ते कामगारांसाठी ते हे लावलेलं आहे सगळं, कामगार राहतात इथे, म्हणजे त्यांचं जेवण खाण वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आहे। तर बघू शकता मालगाडी आलेली आहे आणि मला वाटतं 35-40 डबे किंवा 60 डबे असतील। आता एक क्रॉस होईपर्यंत बराच वेळ लागेल। आणि ही जी कर्जत लाईन जोडली जाते ना, या कर्जत लाईनच्या साईडला आम्ही आता आलेलो आहोत। म्हणजे हा जो ब्रिज आहे ना, या ब्रिजच्या कडेला असंच थोडंसं म्हटलं फिरायला जाऊ, त्याच्यामुळे आलो होतो। पण हे सगळं नयनरम्य दृश्य बघून अतिशय म्हणजे भारी वाटतंय। तर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना, या ठिकाणी काही दिवसानंतर ट्रॅक असेल आणि रेल्वेचा ट्रॅक असेल आणि या ठिकाणावरून रेल्वे धावतील। एक सगळ्यात मोठी उपलब्धी असू शकते म्हणजे या पनवेल शहरासाठी।
पावसाचे अपडेट म्हणाल तर पाऊस तर भरपूर बक्कळ पडून गेला आणि थोडंसं संध्याकाळी रिलीफ मिळाल्यामुळे आम्ही थोड्या आता बाहेर पडलो आणि ट्रेनवर ट्रेन येत आहेत ते बघू शकता. आणि त्याचबरोबर मग हा ब्रिज आहे जो पोदी अंडरपास ब्रिज म्हणतो ना, तो इथे आहे. तो आपण बघूया वरून कसा दिसतो ते बघूया. सध्या तरी ही मालगाडी जाते आणि या ठिकाणी बघा हा जो अंडरपास ब्रिज आहे हा वरून किती सुंदर दिसतो. आणि हा जो ब्रिज आहे माफ करा अंडरपास काय म्हणू शकतो त्याला, हा जो अंडरपास आहे ना हा नवीन पनवेल आणि जुन्या पनवेलला जोडतोय. त्याच्यामुळे अनेक लोकांचं 3-1 किलोमीटरचा फटका तरी वाचतो असा हा ब्रिज आहे. आणि इथून बघा नदीला पाणी पण भयानक आहे, जबरदस्त पाणी आहे. आणि याच बाजूला इकडे हा विसर्जन घाट आहे, गणपती इथे विसर्जित होतात इकडच्या भागामध्ये. आणि पाणी पण जबरदस्त आलेलं आहे आज नदीला. काही दिवसानंतर हा ब्रिज पूर्ण होईल. या नदीवरचा जो रेल्वेचा ब्रिज आहे हा पूर्ण होईल आणि या ब्रिजवरून मग कर्जत साईडला जाणारा रेल्वे धावतील काही दिवसांमध्येच. असा एकंदर पायाभूत सुविधांचा सगळा विषय असतो. हा विषय चांगल्या पद्धतीने हँडल होतो आहे बघून बरं वाटते. आणि आता दुसरी ट्रेन आलेली आहे. ट्रेन कुठली आहे ही वाचताना तर येत नाही आहे, पण प्रयत्न करूया. कोकणातून आलेली ट्रेन आहे, काय माहिती कुठली आहे. तिरुनवेली दादर, तिरुविरनवेली दादर. सध्या सीझन नसल्यामुळे गर्दी बरीच कमी आहे, खूप कमी गर्दी वाटते. आणि ईश्वरीचा केबिल वाहना प्रयत्न चालू आहे, तिला वरती जायचं आहे. काय करणार, मुलांची मजा. घे की हां, काय शिकव त्याला, सांगू शिकवायला. तर येता येता बघा वडापाव घेऊन आलो आणि पाऊस खूप होता, काही ठिकाणी पाणी भरलेलं असेल असं वाटत होतं, पण तसं काही नाही आहे. पण ब्रिजच्या खालून पाणी खूप जातं आहे, ते एक अपडेट तुम्हाला दिलं. नवीन ब्रिज जो नवीन पनवेल आणि विचुंबे याला जोडणारा तो सुद्धा पूर्ण झाला, हे पण आपण बघितलं. त्याचबरोबर काही मुलं कमांडो प्रॅक्टिस करत होते, त्यांच्यासोबत थोडासा गोळाफेक करून बघितलं, जमलं नाही. कारण सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून म्हणजे स्पोर्ट्स खेळून बरेच दिवस झालेले आहेत, त्याच्यामुळे जास्त नादाला लागलो नाही आणि तडक घरी आलेलो आहे. आता वडापाव खातो. असंच जाता येता एक छोटासा ब्लॉग केलेला होता, आपल्याला कसा वाटला ते कमेंट करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.